विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑप्शनल मराठीच्या पहिल्या अभ्यासपत्रिकेतील नव्या कथेला आपण सुरुवात करत आहोत। त्या कथेचं नाव आहे बरकत। या कथेचे लेखक साहिल शेख आहेत। आजपर्यंत आपण पहिल्या सत्रातील ऑप्शनल मराठीची जी पहिली अभ्यासपत्रिका आहे, आधुनिक मराठी कथा वाङ्मय, या अभ्यासपत्रिकेतील 3 कथांचा आपण विचार केलेला आहे। या तिन्ही कथा 3 वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये मोडणाऱ्या आहेत। पहिली जी कथा होती त्या कथेचे नाव आहे अतिथी देवो भव। या कथेचे लेखक वामन चोरगडे होते। ही कथा ग्रामीण साहित्य, ग्रामीण वाङ्मयामध्ये मोडणारी ही कथा आहे। त्यानंतर दुसऱ्या कथेचा आपण विचार केलेला आहे। त्या कथेचे नाव आहे मोत्याचे पीक। लेखक वि स खांडेकर आहेत। या कथेचा समावेश रूपकथा या वाङ्मय प्रकारामध्ये होतो। त्यानंतर तिसऱ्या कथेचा आपण विचार केलेला आहे। त्या कथेचे नाव आहे किडलेली माणसं। लेखक गंगाधर गाडगीळ। ही कथा महानगरीय वाङ्मय प्रकारामध्ये मोडणारी एक कथा आहे। आज आपण अभ्यासक्रमामध्ये एकूण 10 कथांचा समावेश आहे। जी शेवटची कथा आहे, ज्या कथेला आपण सुरुवात केलेली आहे, त्या कथेचे नाव आहे बरकत आणि लेखक आहेत साहिल शेख। बरकत ही कथा मराठी मुस्लिम वाङ्मय प्रकारामध्ये या कथेचा समावेश होतो। अशा प्रकारे आपण एकूण अभ्यासक्रमापैकी 4थ्या कथेला आपण सुरुवात केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, मराठी साहित्यामध्ये वेगवेगळे वाङ्मय प्रकार रूढ झालेले आहेत। या वेगवेगळ्या रूढ वाङ्मय प्रकाराची BA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, परिचय व्हावा। कोणता लेखक कोणत्या वाङ्मय प्रकारामध्ये भूमिका घेऊन लिहितो, भूमिकानिष्ठ लिहितो, याची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी। मुलांनो, साहित्यामध्ये लिहित असताना कशाही पद्धतीचं लेखन करता येत नाही। कोणती तरी एक भूमिका, कोणता तरी एक मार्ग, कोणता तरी एक रस्ता निवडावा लागतो। अशा पद्धतीने अचूक भूमिका जर निवडली तर तो लेखक त्या भूमिकेला चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो आणि त्या भूमिकेतील, त्या प्रवाहातील, त्या वाङ्मय प्रकारातील जी पाळमुळांचा शोध ढवळून त्या वाङ्मय प्रकाराला चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो। म्हणून आपण आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी, वाङ्मय प्रकार सुलभ करण्यासाठी, अभ्यासाच्या सोयीसाठी आपण या वेगवेगळ्या कथांचा वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये कशा पद्धतीने समावेश झालेला आहे, कोणती कथा कोणत्या वाङ्मय प्रकारामध्ये मोडते, कारण अशा वेगवेगळ्या कथांचं वर्गीकरण जर वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये जर आपण करण्याचा जर प्रयत्न केला तर अशा प्रकारच्या कथा अभ्यास करण्यासाठी थोड्याशा सोयीच्या होतात। म्हणून ही जी कथा आहे, ज्या कथेला आपण आज सुरुवात करत आहोत, त्या कथेचं नाव बरकत। ही कथा मराठी मुस्लिम वाङ्मय प्रकारामध्ये मोडणारी आहे। कारण मराठी मुस्लिम वाङ्मय प्रकार म्हटलं की आपल्यासमोर भारतीय मुस्लिमांचा समाजचित्रण आपल्या समोर येतं। भारतीय मुस्लिमांची संस्कृती, चालीरीती, रूढी, परंपरा या सर्व घटना आपल्या डोळ्यासमोर येऊन उभं टाकतात आणि अशा प्रकारच्या कथा अभ्यास करण्यासाठी थोड्याशा आपल्याला सहज वाटायला लागतात। तर या
कथेचे जे लेखक आहेत साहिल शेख, या लेखकाचं पूर्ण नाव आहे साहिल बाबासाहेब शेख. मुलांनो, ही कथा यासाठी महत्त्वाची आहे, भारतीय मुस्लिम समाजामध्ये, भारतीय मुस्लिम धर्मामध्ये जी माणसं वास्तव्य करतात, बहुतांश समाज, बहुतांश व्यक्ती आपले दररोजचे प्रश्न सोडवण्यामध्ये मग्न असतात. दररोजचे प्रश्न सोडवून साहित्यामध्ये वेळ देणे आणि साहित्य लिहिणे हे फार जिकिरीचे काम आहे. तरीही साहिल शेख सारखा व्यक्ती आपला दैनंदिन व्यवहार सांभाळून मराठी साहित्य, मराठी वाङ्मय समृद्ध करण्यामध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते. म्हणून अभ्यासक्रमामध्ये जी काही अभ्यासपत्रिका आहे, त्या अभ्यासपत्रिकेमध्ये अभ्यासक्रम निश्चित करत असताना समाजातल्या, साहित्यातल्या ज्या काही वेगवेगळ्या जाणीव आहेत, ज्या काही भूमिका आहेत, जे काही वेगवेगळे वाङ्मय प्रकार आहेत, या सर्वच वाङ्मय प्रकारांना न्याय देण्याचा प्रयत्न मराठी अभ्यास मंडळ करत असते. म्हणून ज्या काही अभ्यासक्रमामध्ये ज्या 10 कथा आहेत, या 10 कथा वेगवेगळ्या जाणीवा घेऊन या आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना वाटू नयेत की बुवा अभ्यासक्रमामध्ये दलित कथा आहे, ग्रामीण कथा आहे, महानगरी कथा आहे, रूपकथा आहे, सत्यशोधकीय कथा आहे, ग्रामीण कथा आहेत. परंतु एखादा मुस्लिम समाजाचा जर विद्यार्थी जर असेल, त्याला वाटू नये की मराठी मुस्लिम कथेचा यामध्ये समावेश दिसत नाही. मराठी मुस्लिम वाङ्मय प्रकारामध्ये सुद्धा मुस्लिम व्यक्ती, मुस्लिम लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार लेखन करत आहेत. विशिष्ट अशा धर्मांचाच वाङ्मय प्रकार तयार होत नाही. वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लेखकाच्या योगदानामुळे कोणताही वाङ्मय प्रकार रूढ होतो, समृद्ध होतो. अशा प्रकारची उणीव कोणत्या विद्यार्थ्याला जाणू नये. सर्वांगपूर्ण जाणीवा घेऊन, सर्वांगपूर्ण भूमिकेने युक्त असलेला हा मराठी वाङ्मय प्रकार आहे. त्याचंच प्रतिबिंब आपल्या या साहित्य पत्रिकेमध्ये पडलेलं आहे. आपण मराठी साहित्यामध्ये जे वेगवेगळे वाङ्मय प्रकार आहेत, या वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये कथा नावाचा एक वाङ्मय प्रकार आहे. कथा वाङ्मय प्रकारचा अभ्यास करत असताना दलित कथा, ग्रामीण कथा, स्त्रीवादी कथा, सत्यशोधकी कथा, रूपक कथा, गूढ कथा, अशा वेगवेगळ्या कथा प्रकारांचा आपण अभ्यास करतो. परंतु इतर जाणीवा घेऊन लिहिलं गेलेलं साहित्य, वाङ्मय सुद्धा मराठी साहित्यामध्ये आहे, रूढ झालेलं आहे आणि रूढ होताना दिसत आहे. त्याही वाङ्मय प्रकाराचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, विचार करावा. म्हणून अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळे प्रभाव लावण्याचा प्रयत्न मराठी अभ्यास मंडळ करत असते. मुलांनो, त्याचाच एक स्तुत्य उपक्रम म्हणजे मराठी मुस्लिम कथा, आणि त्या कथेचं नाव आहे बरकत. लेखक आहेत साहिल शेख. या लेखकाचं पूर्ण नाव आहे साहिल बाबासाहेब शेख.
महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासक्रमाबद्दल आवड, अभिरुची, आत्मीयता वाटली पाहिजे. मी ज्या समाजामध्ये, मी ज्या धर्मामध्ये वावरत आहे, जीवन जगत आहे, जन्म घेतलेला आहे, त्याच धर्मातल्या लेखकांचा अभ्यासक्रमामध्ये पाठ आहे, याचा सहानंद विद्यार्थ्यांना वाटला पाहिजे. हे अशा प्रकारची विषमता, दुजाभाव, भेदाभेद, अमंगळ अशा पद्धतीचा विचार विद्यार्थ्याच्या मनात येता कामा नये. म्हणून अशा सर्वांगपूर्ण त्या लेखकाचा जन्म 78 मध्ये झालेला आहे. अगदी अलीकडच्या पिढीतील, अलीकडच्या काळातील नव्या पिढीतील प्रतिनिधी म्हणजे साहिल शेख आहेत. फार काही लेखकाचा जुना जन्म नाही, फार वयस्कर लेखक नाहीत. अगदी नव्या पिढीतील लेखन करणारे लेखक म्हणजे साहिल शेख आहेत. माझ्या मते 40 वर्ष सध्या त्यांचं रनिंग वय आहे. म्हणून नव्या पिढीतील लेखकांचा सुद्धा समावेश साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये किंवा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये झाला पाहिजे. जे नवीन लिहित आहेत, जे नवीन लिहू पाहत आहेत, अशा लेखकांना, अशा नव्या लेखकांना प्रेरणा मिळाली पाहिजे, स्फूर्ती मिळाली पाहिजे. माझ्या इतक्याच वयाच्या व्यक्तींची कथा स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये लावलेली आहे. माझ्या समवयस्क व्यक्तींच्या मराठी मुस्लिम कथेचा समावेश स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये BA प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश झालेला आहे. अशा प्रकारची प्रेरणा, स्फूर्ती मिळाली पाहिजे, याच उद्देशाने साहिल शेख यांच्या बरकत या कथेचा समावेश झालेला आहे. तुमच्या लक्षात येत असेल, आपल्या अभ्यासक्रमातील ही शेवटची कथा आहे. अभ्यासक्रमामध्ये कथा लावत असताना, नेमत असताना, निश्चित करत असताना, ठरवत असताना ज्येष्ठतेनुसार, सिनियरिटीनुसार कथा निश्चित केले जातात मुलांना. आता ही जी कथा आहे आपल्या अभ्यासक्रमातील शेवटची कथा आहे. कल्पना करा, सर्वात वयाने, अनुभवाने, लेखनाने नवीन लेखक आहे. म्हणून साहिल शेख नव्या पिढीतील उमदे लेखक आहेत. नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे लेखक म्हणजे साहिल शेख आहेत. मुस्लिम समाजातील, मुस्लिम धर्मातील लिहू पाहणाऱ्या व्यक्तीसाठी, पिढीसाठी साहिल शेख म्हणजे एक आयकॉन आहेत, एक आयडॉल आहेत. अन्यथा समाजामध्ये अशा प्रकारचे गैरसमज असतात की मुस्लिम लेखकांना कुठेच स्थान दिलं जात नाही, कुठेच मान सन्मान मिळत नाही. हा विचार विद्यार्थ्यांच्या मनातून नाहीसा व्हावा आणि सर्वधर्म समभावाचा विचार रुजविण्याचं कार्य आपल्या विद्यापीठाने सतत करत आलेले आहे. म्हणूनच साहिल शेख
नव्या पिढीतील एक महत्त्वाचा उमदा लेखक म्हणून आपण साहिल शेख यांच्याकडे पाहता येतं. साहिल शेख यांची मुक्त लेखनशैली आहे. याच फॉर्ममध्ये, याच साच्यामध्ये, याच फ्रेममध्ये, याच तंत्रामध्ये बसवून लेखन करणारा साहिल शेख लेखक नाही. मुक्त आणि स्वतंत्र शैलीमध्ये लेखन करणारे साहिल शेख एक व्यक्तिमत्व आहे. चाकोरीबद्ध, चौकटबद्ध कथा ही अशीच लिहिली पाहिजे, हे अशा प्रकारचे नियम बंधनं झुगारून देऊन जसं सुचेल, जसं वाटेल तसं मुक्तपणे लेखन करणारे लेखक म्हणजे साहिल शेख आहेत. त्यांचा एक कविता संग्रह आहे, काव्यसंग्रह आहे. त्या काव्यसंग्रहाचं नाव साहिल शेख कथाकारच नाहीत, तर त्यांचा एक कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि त्या कविता संग्रहाचं नाव आहे कोलाज आणि काही कविता. कोलाज आणि काही कविता हा त्यांचा कविता संग्रह आहे आणि तो प्रकाशितही झालेला आहे. साहिल शेख यांचा उर्वरित परिचय आपण उद्या तासाला पाहूयात.